नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. मस्साजोगचे सरपंचांच्या हत्येची आता एसआयटी चौकशी होणार आहे. या संदर्भात नेमकं काय काय घडलंय सुरुवातीला ते जाणून घेऊया. अखेर 3 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा. चौकशीतून सत्य समोर येईल, मुंडेंना विश्वास. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी होणार. हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे. वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार. जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याचं नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचं वक्तव्य. जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आम्ही समाधानी, पण उद्या माझ्या भावाचा 13वा आहे. 13व्याच्या आधी सर्व आरोपींना जेरबंद करा. मृत संतोष देशमुख यांच्या भावाची मागणी. उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला वाचवणारे बाहुबली मंत्रिमंडळात आहेत. फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले. हे महाराष्ट्रावर राज्य करणार आणि हे महाराष्ट्राला शांतपणा देणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवतंय का? फडणवीसांच्या निवेदनानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल. तर धनंजय मुंडे कुठे लपून बसलेत माहिती नाही. धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर लोकांसमोर आलं पाहिजे. सुरेश धस यांचा मुंडेंवर होता निशाणा. एखाद्या राज्याच्या जबाबदार मंत्र्यावरती म्हणजे समाजाला तोंड दाखवायची पाळी म्हणजे तोंड सुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजाच्या पुढे यावं अशी माझी विनंती. मागील 4 दिवसांपासून वाल्मिक कराड नागपूरमधील फार्म हाऊसवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत दावा. वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो. या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती मोदी. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार. अंजली दमानिया यांचा इशारा. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची ही मागणी. जोपर्यंत वाल्मिक कराडना अटक होणार नाही, एकाच दिवसाची मोहलत आहे. झाली नाही तर मी उद्या मुंबईहून बीडला जाऊन तिथे त्यांना अटक होईपर्यंत ठिय्या देऊन तिथे राहणार आहे आणि कशी अटक होत नाही तेच बघणार आहे.